रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण व्हिडिओमध्ये फक्त एवढंच बघणार आहोत की पितृदोषाची लक्षणे काय आहेत. आपल्या घरात पितृदोष आहे का हे आपण कसं ओळखावं. पितृदोषाची लक्षणे काय, तर सगळ्यात आधी बघा, पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे. या पितृपक्षात जेवढी जमेल तेवढी पितरांची सेवा आपल्याला करायची असते. पितृदोष आहे हे कसे ओळखावे. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे घरामध्ये संतान प्राप्ती न होणं. खूप प्रयत्न करत आहात, खूप डॉक्टर्स झाले, खूप औषधं गोळ्या घेऊन झालेत, काही प्रॉब्लेम नाही असं डॉक्टर म्हणतात, मग अडचण कुठे येते ते समजत नाही. संतान प्राप्ती न होणं हा सुद्धा एक सगळ्यात मोठा पितृदोष मानला जातो. त्याचबरोबर बघा, एखादं मूल जन्माला येतं पण जन्माला आलं की ते मूल मरण पावणं, त्याचबरोबर सतत गर्भपात होणं, गर्भ न राहणं, हे देखील एक पितृदोषाचंच लक्षण आहे. आता जे असे लोक म्हणतील की आपलेच पित्र, आपलेच आईवडील आपल्याला का त्रास देतील, याचं मी तुम्हाला शेवटी सांगते, त्याचं कारणही मी तुम्हाला सांगते. पण आधी आपण बघू की पितृदोषाची लक्षणे काय. तर सगळ्यात पहिलं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की संतान प्राप्ती न होणं. दुसरी गोष्ट अशी की सतत घरामध्ये आजारपण येणं. म्हणजे बघा, ऑपरेशन्स, घरामध्ये मोठे मोठे सदस्यांचे ऑपरेशन होणं, दर महिन्याला किंवा सतत एखादा मोठाच आजारी पडेल, नंतर बारकच आजारी पडेल, असं कंटिन्यू आजारी पडत राहणं. बघा, सध्याचं क्लायमेट व्यवस्थित नाहीये, वर खाली होत जातं, तर ते व्हायरल इन्फेक्शन वगैरे असं, त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही. मी हे कसं की असं रोगाचं निदान न होणं, खूप औषधं गोळ्या घेऊनही बरं न होणं, तो पितृदोष म्हणजे तो तसं आजारपण. त्याचबरोबर तिसरी गोष्ट अशी की ऍक्सिडेंट, छोटे मोठे ऍक्सिडेंट सतत 6 महिन्यातनं, वर्षातनं होत राहणं, कुठे गाडी स्लिप होणं, कुठे पडणं, कुठे झडणं, असं ते सुद्धा एक पितृदोषाचं कारण असू शकतं. त्याचबरोबर बघा, तुमच्या घरामध्ये महिन्याला खूप पैसा येतो, म्हणजे लाखभर रुपये तुमच्या घरामध्ये येतात, पण ते तुम्हाला पुरतच नाही. अर्थात तुमचे वायफळ खर्च असतील तर ती एक वेगळी गोष्ट आहे, पण तो पैसा कुठे जातो हे कळतच नाही, किंवा मग कुणाचं देणं लागता तुम्ही, किंवा मग तो हरवणं, किंवा मग असाच खर्च होणं, किंवा दवाखान्यात जाणं, असं पुरत नाही असं सांगते मी. नाही तर मग तुमचा खर्च अमाप असेल तर तो पैसा तुम्हाला किती आला तरी पुरणार नाही. असो, पुढची गोष्ट, सतत घरामध्ये कटकटी होणं. म्हणजे बघा, शिल्लक कारणांमधनं घरामध्ये वाद होणं. सकाळी उठलं की अगदी घरातल्या घरात वाद होणं, कारण नसताना शिवीगाळ होणं, घरामध्ये अशांतता असणं, हे देखील एक पितृदोषाचं लक्षण आहे. त्याचबरोबर बघा, लग्न, घरामध्ये मुलांची लग्न न जमणं, हे देखील एक पितृदोषाचंच लक्षण आहे. म्हणजे कसं की तुमच्या मुलामध्ये सगळ्या क्वालिटीज आहेत तरी त्याचं लग्नच जुळत नाही आहे. अर्थात योग आल्याशिवाय होत नाही, पण ते योग येण्यासाठी सुद्धा आपल्या सेवा, उपासना तेवढ्या असायला हव्या. तर बघा, ह्यासाठी म्हणत आहे की कसं होतं, काही मुलांचं तर लग्न ठरतं आणि मुलींमध्ये अशा शुल्लक गोष्टींवरनं वाद होतात की अगदी त्या गोष्टी घटस्फोटापर्यंत पोहोचतात. सगळं चांगलं असूनही ते लग्न टिकत नाहीत, किंवा लग्न जुळतच नाही सगळं चांगलं असूनही, हे सुद्धा एक लक्षण असू शकतं. तर ही आपल्या पितृदोषाची कारण आहेत. तर यासाठी उपाय काय असतात बघा. पितृपक्षातले जे 15 दिवस आहेत, सॉरी, जे आता पितृपक्ष चालू आहे, या 15 दिवसात बघा, तुम्ही काही नाही तर आपल्या पितरांच्या नावाने एक छोटीशी चपाती तुम्ही टेरेसवर ठेवू शकता. पांढरा भात, त्यावर काळी तीळ टाकून, त्याचबरोबर तुम्ही ते टेरेसवर किंवा गॅलरीमध्ये ठेवू शकता कावळ्यांसाठी. आणि तुम्ही एका भांड्यामध्ये गोड पाणी, म्हणजे थोड्या पाण्यामध्ये थोडीशी साखर मिश्रित पाणी देखील तुम्ही कावळ्यांसाठी ठेवू शकता. त्याचबरोबर संध्याकाळी न चुकता दक्षिण दिशेला तोंड करून, आपल्या घराच्या साईडला थोडीशी जरी दक्षिणेकडे जागा अशी असतेच, तिथे तुम्हाला एक दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावायचा आहे, पितरांचं स्मरण करायचं आहे. अशा छोट्या छोट्या
उपायांमुळे, छोट्या छोट्या सेवांमुळे देखील तुम्ही पितृदोष कमी करू शकता. पितृदोष का लागतो? जेव्हा पितरांना मुक्ती मिळत नाही, जेव्हा आत्मा हा शांत होत आहे. बघा, पितरांना मुक्ती मिळाली नाही तर ते भटकतात आणि ते भटकतात त्यामुळे ते हे बघत नाहीत की त्यांना जर अन्न पाणी मिळतच नाही आहे तर ते भटकणारच. आणि ते भटकले तर ते हा विचार नाही करणार, ते तुम्हाला ठरवून त्रास देत नाहीत, पण त्यांना त्रास झाला तर तुम्हाला त्रास होतो. त्यामुळे जर त्यांच्या आत्म्याला शांती लागली तरच तुमच्या घराला शांती लागली. आता तुम्ही असं म्हणत, बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं, आई वडील कुठं मुलांना त्रास देतात का? त्यांना असं वाटतं का जरी ते वारले त्यांना असं वाटतं का की माझ्या मुलाचं खराब व्हावं? नाहीच वाटत. पण जर त्यांचा आत्मा शांत नाही आहे, त्यांचा आत्मा भटकत आहे, त्यांचा आत्मा तृप्त झाला नाहीये, तर तुम्ही कसे तृप्त राहणार? त्यासाठी त्यांना शांती मिळण्यासाठी जर तुम्ही हे उपाय केले तरच तुम्हाला शांती मिळेल. आता बघा, कधी कधी पित्र स्वप्नात येतात, नुसतंच तुमच्याकडे बघत असतात किंवा मग ते रडत असतात, तर 100% समजून जा की ते त्रासात आहेत, त्यांना तुमची गरज आहे आणि ते तुमच्याकडे मदतीचा हात मागत आहेत. तर त्यासाठी तुम्ही बघा, मी काल परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की या 15 दिवसात तुम्ही चिमूटभर मीठ दोन्ही दरवाजांच्या बाहेर जर टाकलं ना तर ते पितरांना समर्पित केलं जातं. जुन्या काळी रांगोळ्या ह्या पिठाच्या काढल्या जायच्या, ज्वारीचं पीठ असेल, गव्हाचं पीठ असेल, त्याने रांगोळ्या काढल्या जायच्या की ते पित्रही दरवाजावर येतात, त्यामुळे ते आपोआप त्यांना समर्पित व्हायचं. त्यामुळे असले उपाय करायची गरज पडायची नाही. तेव्हा शिवलिंगाची, महादेवाची देखील बरीच पूजा केली जायची. घरातलं मडक्यातलं पाणी घेऊन शिवलिंगावर अर्पण केलं जायचं. त्यामुळे देखील पितृदोष कधी लागत नव्हता, कारण शिवलिंगाची पूजा केल्याने देखील पितृदोष कमी होतो. तर हे आधी आपोआप व्हायच्या त्या गोष्टी, पण आता त्या गोष्टी होत नाही. आता रांगोळी आली जी काचांपासून, दगडापासून बनवलेली आहे, त्यामुळे आपल्या दारामध्ये पीठ टाकण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे बघा, कित्येक वेळा असंही सांगितलं जातं की मुंग्यांना साखर खायला घाला, मुंग्यांना पीठ खायला घाला, प्राणी मात्रांना हे खाऊ घाला, ते खाऊ घाला, कावळ्यांना अन्न द्या की ते आपल्या पितरांपर्यंत पोहोचतं. बघा, हे या 15 दिवसात तर तुम्हाला तुमच्या पितरांसाठी एक दिवा दक्षिणाला तोंड करून लावायचाच आहे. त्याचबरोबर रोज 15 दिवस चिमूटभर पीठ तुम्हाला दोन्ही दरवाजाच्या साईडला बाहेर टाकायचं आहे. भरपूर पातेलभर होता असं मी म्हणत नाहीये, चिमूटभर तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर गोड पाणी पितरांसाठी टेरेसवर ठेवा, गॅलरीत ठेवा. एक थोडासा रोज भात शिजवा, त्यावर काळे तीळ टाकून ते देखील तुम्ही पितरांसाठी ठेवा. त्याचबरोबर पाण्यामध्ये काळे तीळ टाकून दक्षिणेला तोंड करून ते पितरांना अर्घ्य द्या. यांनी पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. अर्थात ज्यांचा या गोष्टींवर विश्वास आहे त्यांनी हे आवर्जून करावं, ज्यांचा विश्वास नाही त्यांनी हे करू नये. पण खरंच तुम्ही जर हे करत राहिलात ना, तुम्हाला स्वतःला जाणवेल, तुमच्या व्यवसायामध्ये तुमची हळूहळू प्रगती होताना जाणवेल, मुलं मार्गी लागतील, चांगल्या लग्न होईल, संतान प्राप्ती होत नसेल तर ते होईल. पितृदोषासाठी आपल्याला घरीच छोटे छोटे हे उपाय करून त्यांना तृप्त करायचं असतं. तर हे 15 दिवस खूप महत्वाचे आहेत, यामध्ये तुम्ही करू शकता. त्याचबरोबर सलग वर्षभर दर अमावस्येला पितरांची सेवा करायची. नाही काही जमलं ना तर पिंपळाच्या झाडाखाली एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, काळे तीळ टाकायचे आणि पितरांच्या नावाने पिंपळाच्या झाडाखाली ते पाणी अर्पण करायचं, पिंपळाला 7 प्रदक्षिणा मारायच्या. बघा, उपाय करून बघा, खूप चांगला तुम्हाला अनुभव याने येईल. मी सुद्धा हे सगळे उपाय करते आणि बघा, भगवंताच्या कृपेने सगळं काही आहे. तुमच्याही घरात सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर सगळं काही नांदेल. बघा, मी आधी सांगितलं, आरोग्याचं तुमच्या घरात जर सतत आजारी पडत असेल, कारण नसताना औषध गोळ्या घेऊन बरे होत असतील तर तो पितृदोष असू शकतो. पण जर व्हायरल इन्फेक्शन हे आजकाल खूप निघाले त्यामुळे असेल तर तो पितृदोष नसतो बरं का. तर बघा, तुम्ही हे उपाय करून बघा आणि तुम्हाला याचा नक्कीच चांगला अनुभव येईल.